नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्याध्यक्ष हमीद इंजिनियर आणि मोहम्मद शहजाद खानलाही अटक। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हमीदने चिथावणीखोर भाष्य केल्याचं उघड। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानचा जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज। सर्व आरोप खोटे असल्याने जामिनावर मुक्तता करण्यात यावी, अर्जातून मागणी। नागपूर हिंसाचार प्रकरणातील पंचनामे पूर्ण, 2 ते 3 दिवसात मदत वाटप होणार। नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। प्राथमिक सर्वेक्षणात 20 दुचाकी, 40 चारचाकीचे नुकसान तर 2 क्रेन जाळण्यात आल्या। नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 6व्या दिवशीही शहरातील 9 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी कायम। गणेशपेठ, कोतवाली तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा, यशोधरा नगरमध्ये संचारबंदी। नागपूरची दंगल ही मुख्यमंत्र्यांविरोधातला कट। आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संशय। मुख्यमंत्र्यांकडून शांततेचा प्रयत्न, मात्र उपमुख्यमंत्र्यांकडून आगीत तेल टाकलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। भाजपशी संबंधित सत्तेतील लोकांचा नागपूर दंगलीशी संबंध। माझा व्हिजन कार्यक्रमात इम्तियाज जलील यांचा मोठा आरोप। नागपूर दंगलीमागे काहीतरी राजकीय षडयंत्र असल्याचाही आरोप। कोरटकर नावाचा जिवंत औरंगजेब दुबईला पळून गेला असेल तर महायुती सरकार झोपा काढतंय का? सचिन खरात यांचा संतप्त सवाल। आजच त्याला दुबईतून आणून अटक करा, खरात यांची मागणी। नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा अमोल मिटकरींचा आरोप। कोरटकर जर दुबईला पळून गेला असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश, मिटकरींची टीका। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेंना जीवे मारण्याची धमकी। धमकावणारे संभाजी भिडेंचे धारकरी असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप। 1 मार्चला लवांडेंच्या घरावर 300 जणांचा जमाव गेला होता। कालही अज्ञातांकडून जय श्रीराम म्हणत धमकी, सुळेंची माहिती। शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवला होता। चित्रा वाघ यांचा मोठा गौप्यस्फोट। सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 70% सीबीएसई तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार। भाषेसह इतिहास, भूगोलाचा अभ्यासक्रम शिक्षण मंडळच ठरवणार। मुंबईत एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून भाजपच्याही आमदारांनी उठवला आवाज, तर आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी काढले महापालिकेच्या कामाचे वाभाडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।